कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक मंगरुळगावचे सुपुत्र आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब पिंटूराव खिलारी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने औचित्य साधून मंगरुळगावामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केले जात आहे। त्यानुसार आज सकाळी श्री खंडेश्वर पतसंस्था आणि श्री गुरुदत्त दूध संस्था या संस्थेची वार्षिक सभा सर्वांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। त्या ठिकाणी बरेचसे मान्यवर मंडळी देखील उपस्थित होते। या सभेच्या निमित्ताने सभासद मंडळी देखील मोठ्या संख्येने, शेतकरी वर्ग, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। त्या निमित्ताने सर्वांनी बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहाने सर्व लोकांनी, महिलांनी, तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्तदान हेच जीवनदान या अशा प्रकारची एक संकल्पना आपल्या मंगरुळगावमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राबवली जात असताना बाळासाहेबांच्या माध्यमातून आणि माऊली साहेब खिलारी असतील, संपत खिलारी साहेब असतील यांच्या माध्यमातून असेल किंवा गुरुदत्त दूध संस्था असेल, खंडेश्वर पतसंस्था असेल, ग्रामपंचायत मंगरुळ असेल यांच्या माध्यमातून आपल्या मंगरुळगावचा कायापालट भविष्यात आपलं गाव महाराष्ट्राच्या नकाशावर नक्कीच झळकेल आणि माऊली साहेब खिलारी यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा कायापालट झालेला आहे। आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरपूर रक्तदात्यांनी रक्तदान केलं। मी सर्व समस्त ग्रामस्थ मंगरुळ, ग्रामपंचायत मंगरुळ आणि दोन्ही संस्थेच्या वतीने सर्व रक्तदात्यांचा आभार मानतो। त्या रक्तदात्यांना एक आपण दूध संस्थेतर्फे एक बॅग या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन या ठिकाणी रक्तदान केल्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ मंडळी मंगरुळ, बाळासाहेब खिलारी मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।